स्पेक्ट्रम डिसऑर्डर आहे. तर त्याच्यामध्ये 1 to 10चा तू एक स्पेक्ट्रम सांगितलास आपल्याला. तर असं काही होतं का, की सपोज आपण लहान वयात उशिरा डायग्नोज झालंय म्हणा किंवा उशिरा लक्षात आलंय आणि मग हा वाढतो, की ज्या ठिकाणी डिफाईन झालेला असतो ती लेव्हल तशीच राहते? ठीक आहे. खूप छान प्रश्न. कसं होतं, आता सध्या ऑटिझमला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असं हे केलं जातं, डायग्नोज केलं जातं. पेरेंट्सना असं वाटतं की माइल्ड म्हणजे माझा मुलगा माइल्ड ऑटिस्टिक आहे आणि मग ते सांगताना जादा नाही आहे थोडासा, असं एक ते एक. पहिली गोष्ट हे समजणं गरजेचं आहे, ते माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर इज द इम्पॅक्ट दॅट ऑटिझम इज हॅव्हिंग ऑन युअर चाइल्ड. फॉर एक्झाम्पल, मी जसं म्हटलं सर्दी, मला थोडीशी सर्दी आहे, पण सर्दी ही आहेच ना. समजा तू त्या घसा खवखवतो, त्याच्यावर तू नाही केलं, मग त्याचं काय पुढे होणार? खोकला होऊन म्हणजे त्याच्या पुढचे स्टेजेस, राईट. तर मी असं म्हणणार नाही मला माइल्ड सर्दी आहे, नाही, मी क्रोसिन आणि काय जे सिरप असणार तेच प्रिस्क्राईब होणार, राईट. तर पेरेंट्सनी हे कळलं पाहिजे की ऑटिझम आहे, त्याच्यावर काम करा. डोक्यावर हे ठेवू नका की माइल्ड आहे का, मॉडरेट आहे का, सिव्हिअर आहे.